बिग बॉस मराठी हा सीझन खरंच गाजत आहे सोशल मीडियावर. सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. या शोमधील स्पर्धक आणि त्यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. दरम्यान आता एका स्पर्धकावर प्रेक्षक प्रचंड संतापले आहेत. तिला घरातून बाहेर काढण्याची मागणी केली जात आहे. हो, खरंच तिला बाहेर काढण्याची गरज आहे. पण बिग बॉस का शांत बसले तेवढे काही माहीत नाही. कारण इतकं तिने वाईट वर्तन, शिव्या, इतकं घाणेरड्या पद्धतीनं वागते वगैरे, तरी पण बिग बॉस का शांत आहेत माहीत नाही. ती स्पर्धक दुसरी तिसरी कोणी नसून रुचिता जामदार. हो, रुचिता जामदार आहे. आता तुम्ही तर बिग बॉस बघतच असाल. नेमकं प्रकरण काय? बिग बॉसच्या घरात सध्या नवनवीन टास्क दिले जात आहेत. या टास्क दरम्यान घरातील सदस्यांमध्ये मोठा खेळ खेळतायत. ते खेळताना बघतोय आपण. तर रुचिता जामदार हिच्या वागण्यावरून प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. हो, खरंच तिच्या वागण्यावरनं ना बिग बॉस बघावासा वाटत नाही. म्हणजे ती दिसली म्हणलं ना की डोकं सणकता आणि तिला अजिबात बघण्याची इच्छा नसते. तिने खेळताना वापरलेली भाषा आणि तिची वागणूक प्रेक्षकांना पटलेली नाही. विशेषतः एक टास्क दरम्यान रुचिताने ज्या पद्धतीने इतर सदस्यांशी संवाद साधला, त्यामुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. रुचिता प्रत्येक टास्कमध्ये उद्धटपणे बोलते आणि तिच्या वागण्यात काहीही बदल होत नाही. ती तशाच शिव्या देते, ती तशीच वागते, ती तशीच बोलते, ती तशाच पद्धतीनं सगळं वर्तन करते बरं का. रुचिता खूपच उद्धटपणे वागत आहे. तिला खेळाची शिस्त नाही आणि खरंच तिला अजिबात खेळाची शिस्त नाही, अशा कमेंट्स सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. घरातून बाहेर काढण्याची मागणी. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अनेक युजर्सनी कलर्स मराठी आणि बिग बॉसच्या टीमला टॅग करत रुचिताला तातडीने घराबाहेर काढावे अशी मागणी केली आहे. आणि खरंच हिचं थोबाड पण नाही बघावं असं वाटत. काय तिने कोल्हापूरचं ठेवलंय आणि काय मी कोल्हापूरचे नुसती करत असते. पण अजिबात म्हणजे अजिबात तिने कोल्हापूरचं नाव सगळं धुळीत मिसळल्यासारखं झालंय बरं का. तर एका युजरने लिहिले की रुचिता जामदार ही शोची प्रतिष्ठा घालवत आहे. तिचे वागणे अत्यंत चुकीचे आहे. तर दुसऱ्याने म्हटले, हिच्यापेक्षा जुने स्पर्धक खूप चांगले होते. हिला खेळताच येत नाही. आणि खरंच नाही हिला खेळता येत. नुसतं हुदडं घालायचं, शिव्या द्यायच्या आणि थुंकायचं आणि काय नाही ते म्हणजे बोलायचं लोकांना. ती काम करताना तर ना एकदा पण नाही दिसलेली आहे बरं का घरामध्ये ती. रितेश देशमुख काय भूमिका घेणार? आत्ता येणाऱ्या भाऊच्या धक्का एपिसोडमध्ये रितेश देशमुख रुचिताची शाळा घेणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. रितेश दर आठवड्याला चुकीच्या वागणाऱ्या स्पर्धकांना कान उघडणी करतो. म्हणजे त्यांची चुका दाखवून देतात किंवा खेळामध्ये कोण चांगला आहे, कोणी चांगली प्रगती केली किंवा खेळामध्ये कसे खेळले पाहिजे किंवा कधी कधी त्या चुगल्या पण दाखवतात वगैरे. तर हा तो त्यांचा धक्क्याचा भाग झाला. पण ही रुचिता ना, तिचं वागणं म्हणजे अजिबात बदलणार नाही. ह्याच वागण्यामुळे ती घराबाहेर जात असते. हे तर 100% खरं आहे बरं का. त्यामुळे रुचिताच्या या वागण्यावर तो काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बिग बॉसच्या घरातून या आठवड्यात कोण बाहेर जाणार आणि रुचिताला प्रेक्षकांच्या रोषाचा फटका बसणार का, हे लवकरच स्पष्ट होईल. तर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हिला बाहेर काढलंच पाहिजे, मला तर असं वाटतं.